आपण समोरच्याशी फक्त हे माझं आहे या भावनेने वागतो, तेव्हा नात्यात मालकी भाव वाढतो आणि तणाव निर्माण होतो. आपण समोरच्याशी फक्त हे माझं आहे या भावनेने वागतो, तेव्हा नातं हळूहळू मालकी भावाच्या जाळ्यात अडकू लागतं. मानसशास्त्र सांगतं की मालकी भाव ही नात्यातील असुरक्षिततेतून निर्माण झालेली भावना असते. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला स्वतःचं अस्तित्व कमी झाल्यासारखं वाटतं. यामुळे दोघांमध्ये तणाव, राग, गैरसमज आणि भावनिक अंतर वाढू लागतं. अशा परिस्थितीत व्यक्तीला स्वातंत्र्य हरवल्यासारखं वाटतं आणि नात्यातील सौंदर्य कमी होतं. खरे तर नातं टिकवण्यासाठी विश्वास, आदर आणि परस्परांचा स्पेस महत्त्वाचा असतो. मालकीभाव कमी करून स्वीकार आणि समजूत वाढवली तर नातं अधिक निरोगी राहू शकतं. म्हणूनच मानसशास्त्रानुसार माझं या दृष्टिकोनातून बाहेर पडून आपलं या भावनेने नातं जगणं हे मानसिक शांतता आणि परस्पर प्रेमासाठी आवश्यक आहे. धन्यवाद.